नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. 2 घटनांवरती आम्ही यापूर्वीच्याही व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे, पण आता थोडीशी वेगळ्या दृष्टीनं त्याच मुद्द्यांवरती चर्चा तुमच्यासमोर ठेवतो. एक घटना आहे महाराष्ट्रातली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना महाविकास आघाडीने परत एकदा राज्यसभेवरती आपला उमेदवार ठरवलं आणि ती निवडणूकच बिनविरोध झालेली. त्याच्यामुळे शरद पवार आता राज्यसभेवरती त्यांच्या पक्षाचे एकमेव खासदार म्हणून जाऊन बसणार आहे. दुसरी घटना आहे बिहारमधली. बिहारचे मुख्यमंत्री पदावरती असलेली. इथे तरी त्यांना शरद पवारांना फक्त 10 आमदार आणि 8 खासदार त्यांच्या पाठीशी होते आणि सत्ता तर प्रत्यक्ष नव्हती. पण बिहारमध्ये नितीश कुमार यांची प्रत्यक्ष सत्ता होती. मुख्यमंत्री पदावरती होते. दीर्घकाळ असा अनुभव होता. आजही त्यांचे 84 इतके मोठ्या प्रमाणामध्ये आमदार तिथल्या विधानमंडळात निवडून आलेले आहेत. त्यांना राज्यसभेमध्ये पाठवले. एका अर्थाने त्यांना पेन्शनमध्ये काढले. ह्या निमित्तानं जो मुद्दा समोर येतोय, बिहारमधला दुसरा पक्ष आहे लालू प्रसाद यादव यांचा, म्हणजे आता तेजस्वी यादव चालवतात तो राष्ट्रीय जनता दल RJD. उत्तर प्रदेशमधला अजून एक मोठा महत्वाचा पक्ष आहे. 37 इतके खासदार काँग्रेसच्या खालोखाल ज्यांची खासदार संख्या लोकसभेमध्ये आहे असा समाजवादी पक्ष, त्यांचे नेते अखिलेश यादव. हे जे प्रादेशिक पक्षांचे नेते आहेत, हे सगळे इतके छोट्या ह्याच्यामध्ये अडकून पडलेले आहेत. ममता बॅनर्जींची साठीची निवडणूक होती आहे आता पश्चिम बंगालमध्ये, आणि SIRच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी जी जंग पछाडली, स्वतः सर्वोच्च न्यायालयात जाऊन काळा कोट घालून उभे राहिल्या, पण तरी काही डाळ चिजली नाही. SIRची प्रक्रिया आता निवृत्त न्यायाधीश आणि बाकीच्यांना हाताशी धरून सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखालीच आता होणार आहे. त्याच्यामुळे तक्रार करायला तिथेही जागा नाही. DMK अजून एक महत्वाचा प्रादेशिक पक्ष आहे. तिथे निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्यांनी जे वातावरण तयार झालेलं आहे संपूर्ण भारतातलं, काँग्रेस ही एक काहीतरी लायबिलिटी ओढणं गळ्यातलं होऊन बसलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना काही जागा देऊत, पण सरकारमध्ये जागा स्थान देणार नाही आधीच सांगून टाकलं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, महाराष्ट्र त्याच्यातला एक काळचा प्रमुख प्रादेशिक पक्ष असलेला, दोन्ही खरं तर, म्हणजे केवळ शरद पवारांचंच नाही, उद्धव ठाकरेचे तिकडून नाव घ्यावं लागेल, कारण की तो पण एक प्रादेशिक पक्ष होता. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, त्याच्यानंतर नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड हा पक्ष, त्याच्यानंतर RJD लालू प्रसाद यादवांचा पक्ष, समाजवादी पक्ष अखिलेश यादव यांचा, ममता बॅनर्जी, आणि खाली MK स्टालिन यांचा DMK. ह्या सगळ्या प्रादेशिक पक्षांचं बघा तुम्ही, किंवा आम आदमी पक्ष अजून एक मी नाव घेईल, त्यालाही खरं तर प्रादेशिक पक्षच म्हणायला पाहिजे, कारण की दिल्ली आणि पंजाबच्या पट्ट्यातच सध्या ते आहेत आणि बाकीच्या कुठं काही त्यांचे हातपाय पसरतील अशी शक्यता दिसत नाही. राज्यसभा निवडणुकीमधून हे तर अतिशय स्पष्ट झालं की तुम्ही विरोधात असाल तर तुम्हाला फक्त एक तुकडा खासदारकीचा फेकून चूप केलं जातं. शरद पवारांच्या निमित्तानं ती गोष्ट समोर आली. किंवा तुम्ही जर प्रत्यक्ष पदावती जरी असला तरी तुम्हाला शांतपणे सुचवलं जातं की तुम्ही आता तुमचे वय झालेले, तब्येत बरोबर नाही, तुम्ही आता दुसरं पद स्वीकारा आणि तिथला जो रस्ता आहे तो मोकळा करून. भाजप दोन्ही ठिकाणी अतिशय, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, पुढे चाललेला आहे. भाजपचा प्रभाव वाढत चाललेला आहे. महाराष्ट्रातही वाढत चाललेला आहे, बिहारमध्ये वाढत चाललेला. DMKची पहिल्यांदाच अशी गोची झालेली की इतके वर्ष राजकारण केलं DMK आणि AIADMK, पण त्यांना त्या तामिळनाडूच्या बाहेर काही पडता नाही आलं. नावामध्ये ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम असं नुसतं म्हणून काही चालत नाही. प्रत्यक्षामध्ये पक्ष तसा वाढायला पाहिजे असतो. आणि आता तर परिस्थिती अशी आहे की आपल्या राज्यामध्ये आपल्याला सत्ता मिळेल की नाही, म्हणजे प्रादेशिक पक्षांची बोंब अशी होऊन बसलेली आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ पश्चिम बंगालचे निकाल, कुठल्याही परिस्थितीत ते ममताने जिंकलं तर त्यांना फायदा आहे, ममता हारल्या तर त्यांचं काहीच नाही. भाजप हारला तर भाजपला फरक पडत नाही, बाकीच्या राज्यांपैकी एक आहे. तमिळनाडूमध्ये काँग्रेस सुद्धा तिथे अतिशय छोटा पक्ष आहे, किंवा कोणाच्या खिचगंटीत नाही, आणि भाजप पण नाही. पण हे दोन्ही पक्ष तिथल्या जरी पातळीवरती मोठे असले तरी त्यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये काहीच करता येत नसल्यामुळे त्यांची मर्यादा आता स्पष्ट होत चाललेली आहे. खरं तर केरळचे नाव घ्यायला पाहिजे. केरळमध्ये कम्युनिस्ट पक्ष एका अर्थाने प्रादेशिक पक्षच उरलेला आहे, कारण की बाकीच्या सगळ्या भारतामध्ये कुठंच आता कम्युनिस्टांचं काही शिल्लक राहिलेलं नाही. P. विजयन त्यांचे जे मुख्यमंत्री आहेत, आणि एका अर्थाने तो त्यांच्याच अखत्यारीतला पक्ष आहे, प्रादेशिक पक्ष आहे.
राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस होता, त्याच्या विरोधामध्ये दुसरा कुठला पक्ष उभा राहत नव्हता. त्या काळामध्ये प्रादेशिक पक्ष हळूहळू मोठे होत गेले. मग हीच परिस्थिती उलटत अशी आली की काँग्रेस हा दुसरीकडे फेकला गेला आणि भारतीय जनता पक्ष हा 1990च्या रथयात्रेच्या नंतर 89च्या लोकसभा निवडणुकीत 84 त्यांचे खासदार निवडून आले होते. तिथपासून तो प्रवास सुरू झालेला आहे. तो पक्ष प्रमुख पक्ष बनला. आता विरोधी पक्ष म्हणून जी जागा काँग्रेसने घ्यायला पाहिजे होती ती काही ठिकाणी ते घेताना दिसतात, काही ठिकाणी ते ढिसाळ होतात. हे जे अपडाऊन चालत राहतं ह्याचा तोटा दोघांनाही होत राहतो. म्हणजे प्रादेशिक पक्षांना कधी होतो, कधी काँग्रेसला होतो. थोडाफार फायदा कधी काँग्रेसला होतो, कधी प्रादेशिक पक्षांना होतो. पण हे सगळं भांडण दुसऱ्या जागेसाठी चालले, 2 नंबरच्या जागेसाठी. महाराष्ट्रात तुम्ही बघितलं असेल तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 13 इतके मोठ्या संख्येनं खासदार काँग्रेसला निवडून आणता आले. पण लगेचच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे आमदार संख्या 16 होऊन बसली. जे 13 खासदार निवडून आणतात त्यांना आमदारही तितकेच निवडून आणता यावेत. म्हणजे खरं तर आमदारांची संख्या 6 पट जास्त व्हायला पाहिजे. 71 आमदार काँग्रेसचे निवडून यायला पाहिजे होते लोकसभेचा विचार केला तर. पण तसं न होता काँग्रेस नंतर लगेच ढेपाळली. मग काही ठिकाणी असं होतं की भाजपला विरोध करण्यासाठी म्हणून प्रादेशिक पक्ष जसा आम आदमी पक्ष, अकाली दलात ताकद राहिली नाही, त्या ठिकाणी काँग्रेस होता सत्तेवरती तर त्याला पाडून भाजप पुरेसा सक्षम नाही वाटला तर आम आदमी पक्षाला निवडून दिलं. पण तरी तिथं भाजपनी स्वतःची एक जागा निर्माण केली काहीच नसताना. बिहारमध्ये आज तागायत कधी भाजपचा मुख्यमंत्री बसलेला नव्हता. आज पहिल्यांदाच असं घडताना दिसत आहे की तिथे भाजपचा मुख्यमंत्री बसतो. महाराष्ट्रामध्ये 2014ला देवेंद्र फडणवीस शपथ घेईपर्यंत कोणी कल्पनाही केली नव्हती की महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होईल किंवा भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष विधिमंडळात सलग 3 निवडणूक 14, 19 आणि 24. 19ला यांनी टांग मारली, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू दिले नाही, ते जाऊ द्या. पण प्रत्यक्षामध्ये लोकांनी दिलेला कौल तर भाजपच्या बाजूने होता. संपूर्ण भारतीय राजकारणामध्ये एक बाजू भाजप लावून धरतोय सत्ताधारी, आणि ज्या ठिकाणी ज्या राज्यांमध्ये त्यांना सत्ता नाही तिथं किमान 2 नंबरचा तरी पक्ष असावा. म्हणजे केरळ काय किंवा तमिळनाडू काय अशी फार थोडी राज्य राहिलेली आहेत की ज्या ठिकाणी भाजप 1 नंबरला नाहीये, 2 नंबरला नाही. म्हणजे मला तर आता चटकन आठवणारी 2 मोठी नावं हीच आहेत. बाकीच्या प्रत्येक राज्यामध्ये एक तर भाजप सत्तेवर तरी आहे, नाही तर भाजप 2 नंबरला तरी आहे. पण त्याच्या उलट काँग्रेसची परिस्थिती बघा तुम्ही काय ते. मोठ्यापैकी फक्त जेमतेम मोठी नाही, मधल्या आकाराची जी 2 राज्य आहेत, कर्नाटक आहे आणि त्याच्यानंतर तेलंगणा आहे, इथं त्यांची सत्ता आहे. हरियाणा, हिमाचल तर फार छोटं आहे राज्य. बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा त्यांची इतकी पिछेहाट होऊन गेलेली आहे. आणि ती जागा भरती करायला म्हणजे उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमधून त्यांची अशी पिछेहाट झाली आता, किंवा बिहारच्या राजकारणातून त्यांची पिछेहाट इतकी होऊन गेलेली आहे, किंवा पश्चिम बंगालच्या राजकारणातून काँग्रेसचा निवडून आलेला एकमेव आमदार तोच टीएमसीने स्वतःकडे खाऊन घेतला. म्हणजे एक तर हे प्रादेशिक पक्ष जे आहेत ते त्यांच्यावरती हावी व्हायला लागलेत, नाहीतर हे काही ठिकाणी प्रादेशिक पक्षांवरती हावी व्हायला लागलेत. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यातून विरोधांची जी जागा आहे त्याच्यासाठी भांडणं चालू आहे. सत्ताधाऱ्याची तर ती जागा यांनी एका अर्थाने भाजपला मोकळीच सोडून दिलेली आहे. दुसरा जो धोका काँग्रेस सारख्या पक्षाला ओवेसीकडून किंवा कट्टरपंथी, आता इस्लाम नावाचाच एक पक्ष आहे मालेगावची, ज्यांनी महानगरपालिका निवडून आणली, त्यांचा आमदार आहे तिथे, त्यांनी आता वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपला पक्ष वाढवायला सुरुवात केली. म्हणजे आधी अबू आझमींनी महाराष्ट्रामध्ये तरी निदान समाजवादी पक्ष हा कट्टरपंथी मुस्लिमांचं आश्रयस्थान करून टाकला होता. मग AIMIM आला, ते कमी पडलं म्हणून की आता इस्लाम पक्ष घुसले. म्हणजे हे सगळं भांडण तुम्ही बघा विरोधातल्या जागेसाठी चाललेलं, तथाकथित सेक्युलर मतांसाठी चाललेलं आहे. पण भाजपनी आपला स्वतःचा कोर मतदार पक्का करून ठेवलेला आहे. शिवाय काठावरचा जो मतदार आहे तो खेचण्यामध्ये, जे वेळेवरचं पॉलिटिक्स असतं आणि सगळं मॅनेजमेंट असतं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा हात कोणी धरायला तयार नाही. राज्यसभा निवडणूक असो किंवा आता येऊ घातलेली ह्या सगळ्या 4-5 राज्य, त्याच्यामध्ये आसाम आहे, त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल आहे, त्याच्यामध्ये तमिळनाडू आहे, त्याच्यामध्ये केरळ आहे, पुदुचेरी लहान आहे, पण हे 4 मोठी राज्य आता निवडणुकीमध्ये होऊ घातलेली आहेत. खरं तर ह्याच्यामध्ये फक्त एकाच ठिकाणी आसाममध्येच भाजपचं सरकार आहे, पुणे यायची शक्यता आहे. पश्चिम बंगालचं अजून कोणी काही सांगत नाहीये, तमिळनाडूमध्ये तर काहीच शक्यता नाही भाजपची, केरळमध्ये काही शक्यता नाहीये. म्हणजे बघा त्यांच्या फेवरेबल ही सगळी इलेक्शन आहे. जे काही झालं ते त्यांच्या हातामध्येच पडणार आहे, नाही झालं तर त्यांचं आधीचं नव्हतंच काही. पण त्याच्या उलट नेमकं विरोधक
त्याच्यामध्ये काँग्रेससारखे राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांच्यामधलाच जो संघर्ष पेटलेला आहे तोच नीट सुटायला तयार नाही. त्याच्यामुळे निकाल कसेही लागो तोटा तर यांचाच होणार आहे. पुढच्या ह्या सगळ्या विधानसभा निवडणुकीत 5-6 महिन्याच्या काळामध्ये झाला तर भाजपला फायदा होईल, नाही तर तोटा काहीच नाही. पण त्याच्या नेमकं उलट ह्या विरोधकांची अवस्था होऊन बसलेली आहे. झालंच तर आहे ती परिस्थिती नीट तशा तशी राखल्याचं समाधान तरी आहे, नाही तर तोटाच आहे. फायदा आता नवीन होताना काही दिसत नाहीये, कारण की नवीन कुठल्या जागाच नाही. बघूयात काय होतं ते. इथेच थांबूया. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज Analyzer News.